लेआउट टॅब हा कॉन्टेक्स्च्युअल टॅब आहे, ज्यामध्ये टेबलच्या सेल्स, कॉलम्स, रोज अरेंज करण्यासाठी सिलेक्शन ऑफ कमांड्स असतात. सिलेक्ट तुम्हाला लगेच एक सेल, कॉलम, रो अथवा पूर्ण टेबल सिलेक्ट करायला मदत करेल. जिथे टेबलला बॉर्डर्स अप्लाय केलेल्या नाहीत, तिथे तुम्ही सेल बाउंड्री बघण्यासाठी व्ह्यू ग्रिड लाईन्स वापरू शकता. हा ऑप्शन प्रत्येक क्लिकनुसार चालू अथवा बंद होऊ शकतो. तुम्ही टेबलच्या ॲडव्हान्स प्रॉपर्टीज ठरवण्यासाठी प्रॉपर्टीज वापरू शकता, जसे की टेक्स्ट रॅपिंग आणि इंडेंटेशन. ड्रॉ टेबल ग्रुप तुम्ही ड्रॉ टेबल वापरून टेबल ड्रॉ करू शकता, रो किंवा कॉलमही जोडू शकता. बॉर्डर इरेज करून दोन सेल्स मर्ज करण्यासाठी इरेजर वापरा. रोज अँड कॉलम्स ग्रुप अधिक रो सिलेक्टेड रोच्या खाली अथवा वर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट अबाव किंवा इन्सर्ट बिलोवर क्लिक करा. सिलेक्टेड कॉलमच्या डावीकडे अथवा उजवीकडे कॉलम इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट राईट किंवा इन्सर्ट लेफ्ट क्लिक करा. मर्ज ग्रुप दोन सेल्स कंबाईन करण्यासाठी त्यांना सिलेक्ट करा आणि मर्ज ग्रुपमध्ये मर्ज सेल्सवर क्लिक करा. करंट सेल मल्टिपल सेल्समध्ये स्प्लिट करण्यासाठी स्प्लिट सेल्सवर क्लिक करा. अनेक पेजेसवर असलेला मोठा टेबल स्प्लिट करण्यासाठी तुम्ही स्प्लिट टेबल वापरू शकता. अलाइनमेंट ग्रुप टेबल चांगला दिसण्यासाठी तुम्हाला टायटल सेलच्या सेंटरला घ्यायचे असेल तर टायटल सिलेक्ट करा आणि अलाइनमेंट ग्रुपमधून अलाइन सेंटरवर क्लिक करा. टेक्स्ट अलाइन करण्यासाठी इथे इतर काही पर्याय आहेत, ते तुम्ही वापरू शकता. काही वेळा तुम्हाला डेकोरेटिव्ह किंवा रिडेबल करण्यासाठी टेक्स्ट डिरेक्शन बदलायचे असतात. तेव्हा तुम्ही टेक्स्ट डिरेक्शन निवडून टेक्स्ट डिरेक्शन बदलू शकता. सेल्समध्ये मार्जिन आणि स्पेस ॲड करण्यासाठी सेल मार्जिन वापरले जाते. सेल साइज ऑटोफिट हे टेक्स्ट कॉलममध्ये योग्य बसतंय का किंवा कॉलम पूर्ण टेक्स्ट घेऊ शकतात का याची खात्री करण्यासाठी आहे. कंटेंटनुसार कॉलम रिसाइज करण्यासाठी ऑटोफिट ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि ऑटोफिट कंटेंट वापरा. कॉलम पेजवर स्प्रेड करण्यासाठी ड्रॉपडाऊनमधील ऑटोफिट विंडो वापरा. या डॉक्युमेंटमध्ये टेबल सिलेक्ट करा आणि मग ऑटोफिट विंडो क्लिक करा. आता तुम्ही विंडो साईजनुसार टेबलची विड्थ बदललेली बघू शकता. कॉलम तसेच ठेवण्यासाठी ड्रॉपडाऊनमधील फिक्स्ड कॉलम विड्थ वापरा. तुम्ही हाईट बॉक्स वापरून रोची हाईट ठरवू शकता आणि कॉलमची विड्थ बॉक्स वापरून ठरवू शकता. डेटा ग्रुप अनेकदा तुम्हाला नावे अल्फाबेटिकली किंवा न्यूमरिकली लावायची असतात. तेव्हा सॉर्ट तुम्हाला ते करण्यात मदत करेल. कॉलम सिलेक्ट करा आणि सॉर्टवर क्लिक करा. सॉर्ट डायलॉग बॉक्समध्ये सॉर्ट बाय कॉलममध्ये योग्य पर्याय सुनिश्चित करा. तुम्हाला पहिला कॉलम अल्फाबेटिकली सॉर्ट झालेला दिसेल. तुम्ही फॉर्म्युला वापरून टेबलमध्ये कॅल्क्युलेशन्स आणि लॉजिकल कंपॅरिझन करू शकता. या टेबलमध्ये तुम्ही आयटमची संख्या मोजू शकता. तुमचा कर्सर इथे न्या आणि फॉर्म्युलाजवर क्लिक करा. फॉर्म्युला डायलॉग बॉक्समध्ये ॲडिशनचा फॉर्म्युला तुम्हाला दिसेल. हा फॉर्म्युला तुम्ही इतर फॉर्म्युलानी बदलू शकता. त्यासाठी पेस्ट फंक्शन ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. इथे आपण तो बदलणार नाही. ओकेवर क्लिक करा आणि तुम्हाला टोटल व्हॅल्यू सेलमध्ये इन्सर्ट झालेली दिसेल. तुम्हाला जर टेबल रेग्युलर टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करायचा असेल तर प्लस साइनवर क्लिक करून टेबल सिलेक्ट करा आणि मग कन्व्हर्ट टू टेक्स्टवर क्लिक करा. कन्व्हर्ट टू टेक्स्ट विंडोमध्ये डिफॉल्ट सेटिंग
तशाच ठेवा आणि ओके क्लिक करा. आता तुम्हाला फक्त टेक्स्ट दिसेल.